एकदम वेगळ्या पद्धतीचा आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतोय. त्यासाठी मी काय केलंय, 2 बटाटे घेतलेले. आता नाश्ता किती बनवायचा त्या अंदाजात बटाटे घेतलेले आणि त्याचे सालं काढलेले. आता ह्यो जो बटाटा आहे ना, तो पाण्यातच किसून घेतलेला आहे किसणीने. आता ह्यो बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता बटाट्याचा किस आहे ना, पाणी निथळण्यासाठी मी ज्या किसणीने किसला ना त्या किसणीवर ठेवते. आता इकडे एक वाटण बनवायचं आहे. थोडंसं आलं आणि 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे. आता या वाटून काढायच्या आहे. पाणी न घालता याचं वाटण केलेलं आहे. आता हे वाटून झालेलं आहे. आता याच्यात ना बटाट्याचा किस एका भांड्यात घेतला आहे आणि आता वाटीने मोजला ना तर हा बटाट्याचा किस जो आहे तो 1 वाटी आणि त्याच वाटीने 1 वाटी घेतलेले आणि त्याच वाटीने सेम वाटीने निम्मी वाटी आहे. आता हे हाताने चोळून आहे ना बटाट्याचा किस्सा थोडासा ओलचटपणा आहे पाण्यातून काढलेला. आता हाताने चोळून हे सगळं आहे ना 5-10 मिनटं थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे. फक्त पोह्याचे 1-2 चमचे पाणी टाकून हे भिजत ठेवलेलं आहे. आता हे भिजत आहे तेवढ्या वेळेत ना आपण काही भाज्या लागते या नाश्ता बनवण्यासाठी, त्या भाज्यांना कापून घेते. बघा हे लगेच असं भिजलेलं आहे. आता आणि इकडं मला ज्या भाज्या लागत होत्या ना त्या कापून घेतलेल्या आहे. आता कोणत्या कोणत्या भाज्या तर त्यामध्ये आता हे भिजलेलं आहे ना, याच्यात बटाट्याच्या किसामध्ये शिमला टाकलेली आहे, कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे, कढीपत्ता कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे, टोमॅटो कापून घेतला होता तो टाकला, कांदा कापून घेतलेला होता तो पण टाकला. आता हे हाताने चोळायचं आहे. चमच्याने न हाताने चोळलं की ते सगळं मिक्स होईल. पण अजूनही याचा असा एकजीव झालेला असं वाटत नाही आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय टाकायचं, कशाचं पीठ टाकायचं तेही पाहू. आता ना याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकायचे. त्याच्यामध्ये मी धनापूड 2 चमचे टाकलेली आहे, चाट मसाला असला तो 1 चमचा, थोडीशी हळद. चाट मसाल्यामुळे याला छान अशी चटपट चव येते. नाही टाकला आपण आलं टाकलेलंच आहे त्यानेही चांगलं चटपटीत येतं. थोडंसं लाल तिखट आणि जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा असं मिक्स केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले जे टाकलेले आहे ना ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. सगळे मसाले याच्यात मिक्स केलेले आहे आणि या पिठाचा असा गोळा बनवून घेतलेला आहे. पण ते अजूनही आता याच्यात 2 ते 3 चमचे आपले पोह्याचे जे चमचे असते ना ते मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याच्यात आणि तांदळाचं पीठ टाकून सगळ्याला हे लावून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जास्त नाही टाकलेलं, फक्त 2 ते 3 चमचे. याऐवजी थोडासा मैदा टाकला तोही चालेल. तांदळाचं पीठ नसलं तर तांदळाच्या पिठाने ना या नाश्त्याला एकदम खुसखुशीतपणा येतो. आता हे सगळं मळून ठेवलेलं आहे. आता छोटे छोटे असे गोळे घेऊन त्याचे आपण जसे टिक्के बनवतो ना साबुदाणा वडे त्या पद्धतीने मी ह्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे. असे गोळे घेऊन असे बोटानेच असं थापलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता एका पॅनमध्ये ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे.
आणि हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही. तेलात तळतो आहे, थोड्याशा तेलात तळून घेतो आहे, पण अजिबात तेलकट होत नाही आहे. आता तेल चांगलं तापलेलं आहे. मग आता या तापलेल्या तेलात ना एका वेळेस 5-5, 6-6 अशा टिक्क्या तळून घेते. जेवढ्या पॅनमध्ये बसेल ना तेवढ्या या टिक्क्या तळून घेते. आता एका वेळेस 5 टिक्क्या तळलेल्या आहे. आणि बघा अजिबातही चिटाकलेल्या किंवा तुटलेल्या नाही आहे त्या. आणि अशा पलटून घेते. दोन्ही बाजूनी आणि अगदी झटपट अशा तळल्या पण गेलेल्या आहे. चवीला तर एवढ्या मस्त आणि पौष्टिक. याच्यामध्ये आपण भाजीपाला टाकलेला आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, शिमला आणि मेन म्हणजे बटाटा. लहान मुलांसाठी किंवा डब्यासाठी तर अतिशय पौष्टिक. आता या पलटून दोन्ही साईडनी आता या ताटांनी ना मी कमी गॅसमध्येच तळलेलं आहे. आणि आतमधून शिजल्या गेल्या पाहिजेत, तळल्या गेल्या पाहिजेत. आता या टिक्क्या आहे ना याच्यासोबत चटणी किंवा मग सॉससोबत त्या आणखीनच छान लागतं चवीला. आता हे एक एक काढून घेते आहे. अजिबातही त्यामध्ये तेल येत नाही आहे. तोडून पाहिली ना तर अजिबात तेल याच्यामध्ये घुसलेलं नाही आहे टिक्कीमध्ये. आता सगळ्या टिक्क्या तळून घेतलेल्या आहे. आणि बघा एकदम मस्त अशा ह्या झालेल्या आहे. दिसते जेवढ्या छान ना तेवढ्या चवीलाही मस्त. सॉसमध्ये तर एकदम मस्त अशा या चवीला लागत्या.